तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण जो आपला तारापूरवाला मसाला आहे तर मसाल्याचं स्टेटस बघण्यासाठी आलो होतो. आपण आपल्या चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल की लास्ट इयर पण आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्या आधीसुद्धा म्हणजे 2024मध्ये एक व्हिडिओ टाकला होता, 2025मध्ये सुद्धा टाकला होता आणि आता 2026 सेम मंथमध्ये आपण बघायला आलो की आता नक्की तारापूरवाला जो ॲक्वेरियम आहे त्याचा स्टेटस काय आहे. कारण लास्ट इयरची जी न्यूज होती म्हणजे ऑक्टोबर 25मध्ये रिलीज झालेल्या न्यूजमध्ये सांगितलं होतं की जी आता एक्झिस्टिंग प्रॉपर्टी आहे ती डिमॉलिश करून त्याच्यावरती अराऊंड काहीतरी 7 फ्लोअर्सचं मोठी बिल्डिंग होणार आहे ॲक्वेरियमसाठी. खास करून आय थिंक मरीन रिलेटेड काहीतरी कॉलेज की संशोधन केंद्र म्हणून असं काहीतरी त्यांची डेव्हलपमेंट होणार आहे. तर त्यासाठी आता जी प्रॉपर्टी आहे ना ती पूर्ण डिमॉलिश करून तिथे नवीन कन्स्ट्रक्शन होणार. तर साधारणतः कोविडच्या दरम्यान हे जे ॲक्वेरियम आहे ना तारापूरवाला मसाला आहे तर ते बंद झालं होतं आणि त्याच्यानंतर जे कोस्टलचं काम होतं त्या कोस्टलच्या कामामुळे ही जी सध्याची वास्तू आहे तर ती वास्तू जी आहे ती धोकादायक आहे म्हणून डिक्लेअर करण्यात आली. म्हणजे जो आपला PWD डिपार्टमेंट आहे PWD डिपार्टमेंट तर त्यांचं जे ऑडिट झालं तर त्याच्यामध्ये ही जी वास्तू आहे ती धोकादायक म्हणून डिक्लेअर करा त्याच्यामुळे ते बंद करण्यात आले. आणि सेम जागेवरती जी लास्ट टाईमची जी न्यूज होती ऑक्टोबर 25 तर त्याच्यामध्ये आलेल्या माहितीनुसार सेम जागेवरती 7 फ्लोअरचं नवीन ॲक्वेरियम प्लस कॉलेज प्लस संशोधन केंद्र असं मोठी वास्तू उभी राहणार आहे. तर त्याच्यासाठी अराऊंड काहीतरी 2 की 365 अशी करोड जी अमाऊंट आहे ती अमाऊंट डिक्लेअर करण्यात आली. तर आपण आलो होतो इकडे मरीन लाईनला. तर इकडे जर तुम्हाला यायचं असेल ना मसाल्याच्या इकडे तर तुम्हाला चर्नी रोड स्टेशनला उतरायला लागतं. तर लास्ट व्हिडिओमध्येच तुम्ही बघितलं असेल आपण गिरगाव चौपाटी करून इकडे मसाला जे ते मसाला इकडे आलो होतो. तर तुम्ही डायरेक्ट जे चर्चगेट साईडचं एक्झिट आहे ना चर्नी रोडचं तर तिकडूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट इकडे जे मसाल्याची जी लाईन आहे तर त्या लेनला येऊ शकता. कारण इकडून एंडच्या साईडने जवळ आहे. तुम्ही जर गिरगाव चौपाटी साईडने आलं तर तुम्हाला चालायला जास्त लागेल. तर आपण आलो होतो स्टेटस बघायला. तर अजूनसुद्धा हे जे तारापूरवाला मसाला आहे ते अजून डिमॉलिश झालेलं नाही किंवा इथे कोणतीही अजूनपर्यंत कामाची हालचाल इथे काही दिसत नाही आहे. तर लास्ट इयरच्या न्यूजनुसार असं वाटत होतं की ॲटलिस्ट डिमॉलिशची प्रक्रिया तरी चालू झाली असेल. तर जसं तसं अजून ती बिल्डिंग आहे ती बिल्डिंग तशीच आहे. तर इकडे जर कोण येणार असतील मसाले बघायला मासे बघायला तर त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे. अजूनपर्यंत मसाल्याचं काम चालू झालेलं नाही. तर कारण ही गव्हर्मेंटची वास्तू आहे आणि ही प्रोसेस खूप लेंदी असते की सगळे अप्रुव्हल्स वगैरे आल्यानंतर जे काम आहे ते काम चालू होईल. कारण ॲज पर दी न्यूज पहिलं जेव्हा ऑडिट झालं आणि पहिला जेव्हा कोटेशन वगैरे आलं आणि पहिली जी कमिटी होती त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट लागतात ॲक्वेरियम एक्सपर्ट ते ॲक्वेरियम एक्सपर्ट त्या कमिटीमध्ये नव्हते. तर त्याच्यानंतर परत एकदा कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आता जे आहेत ना ते ह्या वास्तू कशी बनावी म्हणजे एक इंटरनॅशनल लेवलची ही एक वास्तू इन फ्युचर आहे ना ती उदयास येणार आहे. तर त्याच्यामुळे लेट पण थेट तर अशी जी वास्तू आहे ना ती इन फ्युचरला उदयास येणार आहे. कारण इथेच तुम्हाला एका ठिकाणी तुम्हाला ॲक्वेरियमची सुद्धा मजा घेता येईल प्लस इथे संशोधन केंद्रसुद्धा असणार आहे आणि प्लस इकडे आय थिंक फिशरीजचं कॉलेजसुद्धा बनवण्याचा प्लॅन आहे. तर तुम्ही येऊन वास्तू जस्ट बाहेरून सध्या बघू शकता परंतु आतले जे मासे आहेत किंवा आतमध्ये वास्तूच्या आतमध्ये एंट्री करायला सध्या बंदी आहे. तर इथे सिक्युरिटी वगैरे आहे त्यामुळे कोणी आतमध्ये तर जाऊ शकत नाही. तर आता सर्वांना प्रश्न असेल की इथे तर खूप सारे मासे होते तर त्या माशांचं काय झालं. तर अराऊंड 15,000 माशाच्या ज्या स्पेसीज आहेत ना माशाच्या प्रजाती ते ह्या बिल्डिंगमध्ये होत्या ह्या वास्तूमध्ये होत्या. तर ह्या ज्या पण 15,000 स्पेसीज आहेत त्या
आपल्या देशामध्ये जेवढे पण ॲक्वारियम आहेत ना, तर तिकडे या स्थलांतरित करण्यात आले आहेत. काही जे आहेत ना स्पेसिस, त्या वरळीला कुठेतरी एक ॲक्वारियम आहे, तर तिकडे शिफ्ट करण्यात आल्या होत्या. आणि बाकीच्या त्या ऑल ओव्हर इंडिया जेवढे आपले ॲक्वारियम आहेत, तर तिकडे त्या स्पेसिस स्थलांतरित करण्यात आले आहे. तर नक्कीच इन फ्युचर इथे आपल्याला काहीतरी नवीन आणि काहीतरी इंटरनॅशनल लेवलचं इकडे पाहायला मिळेल, हीच आपण अपेक्षा करू शकतो. तर इकडे जर कोणी येणार असेल ॲक्वारियम पाहायला, तर तुम्ही सध्या तरी येऊ नका, कारण इकडे अजून काहीच काम चालू झालेलं नाही आहे किंवा न्यू वास्तू उदयास यायला अजून वेळ लागेल. पण तुम्ही जर इकडे आलाच तर तुम्हाला तर आधी सध्याच्या जी मरीन लाईनची जी लेन होती ना, तर ती लेन पूर्ण आता गिरगाव चौपाटीपर्यंत वाढवण्यात आले. तर तुम्ही मरीन लाईन्सचा जो सनसेट वगैरे आहे ना, तर तो तुम्ही एन्जॉय करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.